नमस्कार. गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात मी भगवंत नामस्मरणाचा संकल्प केला आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे. कारण नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा मार्मिक असा एक लेख मधुसूदन शेवलकर यांचा माझ्या वाचनात आला आणि मी हा नामस्मरणाचा संकल्प घेतला. तोच लेख मी आज आपणा सर्वांसमोर अभिवाचन करीत आहे. नामस्मरण. बुद्धीचे कार्य संपले, थांबले म्हणजे श्रद्धेचे आरंभते. श्रद्धा ही महाराणी आहे. नामस्मरणा वाचून इतर काही करू जावे तर त्याने क्षीण मात्र वाट्यास येतो. नामाच्या सुलभतेमुळे माणसास त्याच्या सामर्थ्याविषयी संदेह वाटतो आणि कटकटीची अवघड अशी इतर साधने अधिक समर्थ असतील या कल्पनेने माणूस ती स्वीकारत असतो. त्या अवघड साधनांवर तरी निष्ठा बसते वा टिकून राहते असं थोडंच आहे. काहीतरी वेगळं केल्याचं समाधान थोड्या वेळ मिळते इतकेच. परमार्थामध्ये आपण काय करतो यापेक्षा किती विश्वासाने करतो, त्यात किती भाव आहे हे महत्त्वाचे असते. सुख समाधान लाभायचे असते ते या भावामुळे, या विश्वासामुळे. संशयात्मक विनश्यती हे सगळीकडेच खरे आहे. परमार्थात तर आहेच आहे. साध्या संसारात सुद्धा संबंधितांना एकमेकांवर पूर्ण विश्वास असला तरच ती नाती वा तो सहवास सुखाचा होतो. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक घटनेचा, साऱ्याच कृतीचा पंचनामा करायचे ठरवले तर जीवन अवघड होऊन जाईल. प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालीवर पहारा ठेवला तर संसारात काय होईल? सुखाने श्वास तरी घेता येईल? व्यापारी विश्वासाला जपतात, तसे न केल्यास व्यापारच होणार नाही. लाखाच्या उलाढाली नुसत्या शब्दांच्या भरोशाने होतात. दक्ष असावं, सावध असावं, पण संशय मात्र असू नये. श्रद्धा डोळस का अंधळी हा वादविवाद व्यर्थ आहे. ते वाचारंभण आहे. अंधळ्यालासुद्धा अगदी सहजपणे अंधळे म्हटलेले आवडत नाही. अंधळ्या माणसाच्या अगदी बारीक सारीक हालचालीने ते आंधळे आहेत असे दिसले तरी डोळ्याच्या खाचा दिसू नयेत म्हणून अशी माणसे उन्हाचा चष्मा घालून हिंडतात. तेव्हा श्रद्धेला मुद्दाम आंधळी हे विशेषण देण्याचे कारण काय? भाव समजून घेतला पाहिजे. बुद्धीचे कार्य संपले, थांबले म्हणजेच श्रद्धेचे आरंभते. श्रद्धा ही महाराणी आहे. तिला जेथे वावरायचे आहे त्या स्थानाची स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा हे सारे ठेवण्याचे काम बुद्धीचे आहे. ते तिने अवश्य करावे. बुद्धीने श्रद्धेचे आसन मांडून ठेवावे, पण आपणच त्यावर बसू नये. सेवकाची इतर अपूर्णता समजू शकते, पण त्याचा उर्मटपणा मात्र असह्य असतो. बुद्धीने आपली मर्यादा ओळखावी. श्रद्धेला आणि विश्वासाला सहाय्य करावे, पण त्यांना पदच्युत करू नये. नाहीतर अराजक गाजते आणि सर्व जीवन अस्वास्थ्य, वैताग, विषणता यांनी भरून जाते. तेव्हा नाममहात्म्याविषयी उगाच शंका घेऊ नये. देणे घेणे काही नसल्याने मिळेल तो रिकामा वेळ नामस्मरणात घालवण्यात हानी काहीच नाही. वस्तुतः नाम हे सर्व प्रकारच्या शोकाचे, संतापाचे विनाशक आहे. ते जीवनाची निजधाम आहे. सासुरवास असलेल्या मुलीला माहेरी जसे सुखाचे वाटते तसे नामस्मरणाने चित्ताचे होते. अनेक प्रकारच्या दडपणाखाली वावरणारे संसारी मन नामस्मरणाच्या सहाय्याने सुखाचा वारा अनुभवू शकते. म्हणून कल्याण हवे असलेल्या साधकाने नामाची उपेक्षा करू नये. मुखी राम त्या
काम बाधू शकेना. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी. हरिभक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय श्रीराम. धन्यवाद.